आक्रमक झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू बुलढाण्यामधली संपूर्ण दृश्य मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इथे एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी तिथे झालेली आहे। आमदार गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं हे जोरदार आंदोलन। आक्रमक झालेल्या या सर्व कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा वाद संपूर्ण सुरू झालेला आहे। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा मुद्दा पकडत आमदार गायकवाडांनी प्रकाशक असलेल्या आंबी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली होती, त्यांना धमकी दिली होती। त्या प्रकरणानंतर आज हा वाद मोठ्या प्रमाणात उफाळलेला आहे। आज बुलढाण्यामध्ये या पुस्तकाचं वाचन ठेवण्यात आलं होतं, मात्र प्रकाश आंबी यांना स्थानबद्ध केलेलं आहे पोलिसांनी। दुसऱ्या बाजूला आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं हे जोरदार आंदोलन। गायकवाडांविरुद्ध अशा पद्धतीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करूनही दखलपात्र गुन्हा नोंद केलेला नाही या मागणीसह कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सकाळपासूनच आपण पाहतोय हळूहळू कार्यकर्ते गायकवाडांच्या घरासमोर जमण्यास सुरुवात झाली। आता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि या संपूर्ण परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांची धरपकड करावी लागली। या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलेलं आहे। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेरचं हे दृश्य। काही वेळापूर्वीच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। 1979 मध्ये जे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे त्यावर आज 2026 मध्ये वाद घालून उपयोग काय? हा निव्वळ उपद्रव आहे असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। आता बुलढाण्यातली थेट दृश्य तुम्ही बघताय। आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेरची दृश्य आहे। त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली होती। ही शिवीगाळ झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। गायकवाडांविरुद्ध दखलपात्र गुन्हा जोपर्यंत दाखल केला जात नाही तोपर्यंत कळणार नाही अशा पवित्रा हे सगळे होते। कुठे जागा कुठे जागा
आहे